ब्रेकनंतर स्वागत। एक महत्त्वाची बातमी। महाड मरपळ पंढरपूर ते आबंडवे या गावी जाणाऱ्या राजमार्गाचे काम अनेक वर्षापासून सुरू आहे। अनेक ठेकेदार या कामावरती येऊन गेले, मात्र कोणत्याही ठेकेदाराने काम पूर्ण न केल्याने ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्यात आले। सध्या हे काम अपूर्ण आहे। महामार्गाचे 60 ते 70% काम अपूर्ण आहे। कामाच्या संथ गतीमुळे या मार्गावर खडी आणि मातीमुळे धुळीचं साम्राज्य पसरले। या मार्गावरून जाताना धूळ डोळ्यात जात असल्याने वाहन चालकांना देखील तारेवरची कसरत करावी लागते। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश पिसाट यांनी। पाहूयात। महाड माप्रळ पंढरपूर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबेडवी या गावी जाणार राज्यमार्ग आहे। या राज्यमार्गाचे काम गेली अनेक वर्ष चालू आहे। आपण आता या राज्यमार्गावर तुम्ही दृश्याच्या माध्यमातून पाहू शकता। या मार्गाचे काम गेली 5 वर्ष सुरू आहे आणि अनेक ठेकेदार होऊन गेले। या ठेकेदारांबरोबर कोणत्याही प्रकारचं व्यवस्थित काम न झाल्याने त्यांना ब्लॅकलिस्ट करून काढण्यात आले आहे। सध्याच्या स्थितीमध्ये हे काम जे आहे ते शासनामार्फत करण्यात आहे, मात्र या कामामध्ये दिरंगाई आहे। अद्यापही काम कासव गतीने सुरू आहे। त्यामुळे या मार्गावर धुळीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे। खडी आणि मातीचं साम्राज्य असल्यामुळे येथील नागरिकांना अथवा दुचाकीस्वार असतील, इतर वाहन असतील, या वाहनांना तारेवरची कसरत करत इथून प्रवास करावा लागत आहे। तर येणारा जो पावसाळा आहे, या पावसाळ्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर हे काम पूर्ण नाही झालं तर इथे मोठ्या प्रमाणामध्ये चिखलाचं साम्राज्य पसरणार आहे। त्यामुळे त्यावेळेला सुद्धा नागरिकांना, प्रवाशांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागणार आहे। सध्याच्या परिस्थितीत या मार्गावर धुळीचं एवढं साम्राज्य आहे की येथे स्थानिक ज्या वाड्या वस्त्या आहेत, येथील नागरिकांना श्वसनाचे देखील त्रास मोठ्या प्रमाणात उद्भवले जात आहेत। त्याचबरोबर हा मार्ग कधी पूर्ण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। त्याचप्रमाणे तुम्ही पाहिलं तर ह्या मार्गावर जी धूळ उडते, या धुळी संदर्भात कोणत्याही प्रकारची उपाययोजना शासनामार्फत करण्यात येत नाही अथवा पाणी मारण्यात येत नाही। त्यामुळे या मार्गावर धुळीचं साम्राज्य आपल्याला पसरलेलं पाहायला मिळतंय। दिनेश पिसाट, न्यूज 18 लोकमत, रायगड। पुढची बातमी अकोल्यातून। अकोला शहराला काही दिवसांपासून पिवळसर आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप केला जातोय। शहराला महान इथल्या काटेपूर्णा प्रकल्पातून पाण्याचे शुद्धीकरण करून पाणी पुरवठा केला जातो, मात्र काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला। अनेक ठिकाणी दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। आता यावर काटेपूर्णा जलशुद्धीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलंय। पाण्याचे रीतसर शुद्धीकरण केले जात असल्याचंही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। मात्र असं असूनही अकोला शहराला दूषित पाणी पुरवठा नेमका कुठून येतोय याचा शोध घेणं गरजेचं आहे। आपल्याकडे नेमके तर 2 प्लांट आहेत महानला, 25 mld आणि 65 mld। टोटल आपण अकोला शहराला 90 mld वॉटर ट्रीट करून पाठवतो। 90 mld प्लांट आहे, त्यापैकी आपण जवळजवळ 78 mld वॉटर ट्रीट करून प्युअर वॉटर आपण अकोल्याला पाठवलं जातं। त्यामध्ये आपण सुरुवातीला पीएचसी डोजिंग दिलं जातं आपल्याकडे, त्यानंतर फिल्ट्रेशन आहे। फिल्ट्रेशन नंतर आपण क्लोरिनेशन केलं जातं, ज्यामुळे डिसइन्फेक्शन होते, ज्यामुळे बॅक्टेरिया वगैरे काही नाही राहिलं पाहिजे। या हिशोबाने आपण त्याला पूर्ण ट्रीट करतो। ट्रीट केल्यानंतर फायनल टेस्टिंग करूनच आपण अकोल्याला पाणी पंप करून अकोल्याला पाठवलं जातं।